रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिराचे प्रांगणातील श्रीदेवी तुळजाभवानी देवस्थानात कुमारिका पूजन आणि भगिनींचे हळदी कुंकू सोहळ्यासाठी भगिनी आणि युवतींची मोठी गर्दी उसळली होती। नवरात्र अष्टमीला होणारे कुमारी पूजन हे फक्त श्रीदेवी तुळजाभवानी देवस्थानात होते। त्यामुळे कुमारिका पूजन करण्याची संधी घेण्यासाठी भगिनींची आणि युवतींची मोठी रांग लागली आणि सर्व उपस्थित चिमुकल्या कुमारिकांना मोठी भरून खाऊ मिळाला आणि साऱ्या जणी विलक्षण खुश झाल्या। सालाबादप्रमाणे रत्नागिरीतील तुळजाभवानी मंदिरात अष्टमीनिमित्त कुमारिका पूजन तसेच भगिनींसाठी हळदी कुंकू सोहळा आयोजित करण्यात आला होता। नेहमीच्या रिवाजानुसार देवस्थानात सकाळी श्रीदेवी तुळजाभवानीची षोडोपचारपूर्वक पूजा, अभिषेक आणि आरती संपन्न झाली। त्यानंतर उत्कर्ष महिला भजन मंडळ, भाटी मीडिया, गायिका मनीषा भाटकर, दीपाली आलिम, प्रगती पाटील, संगीता आंबेडकर यांचे बहारदार भजन झाले। सर्व उपस्थितांनी त्यांच्या भजनाला टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली। त्यानंतर भगिनींचे हळदी कुंकू आयोजित करण्यात आले। या हळदी कुंकू सोहळ्यासाठी भगिनी मोठ्या संख्येने नटून थटून आल्या होत्या। हळदी कुंकू समारंभाला जोडूनच अष्टमीनिमित्त कुमारिका पूजन हा कार्यक्रम संपन्न झाला। त्यासाठी भगिनींनी आपल्यासोबत चिमुरड्या मुलींना आवर्जून आणले होते।
पारंपरिक विधीनुसार उपस्थित भगिनींनी या छोट्या चिमुरडींचे पाय धुतले, स्वच्छ टॉवेलने पाय पुसले, पूजन केले, आरती केली आणि मग त्यांना गोड खाऊ आणि छान बक्षिसे दिली. साऱ्या चिमुरड्या विलक्षण खुश झाल्या. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी 7 वाजता फिटनेस मंत्रा, मेळावा आणि देवी नृत्य, संयोजक अंकिता पाटकर, राधिका चव्हाण यांचा बहारदार देवी नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सुशिक्षित आणि उच्च विद्या विभूषित युवती सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सादर केलेल्या देवी नृत्याला सर्व उपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यानंतर गरबा नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमांना भगिनींचा आणि भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. उद्या श्रीराम मंदिरात विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी 4 वाजता राजेशाही दसरा हा भारदस्त सोहळा संपन्न होईल. नवरात्रीतील विविध कार्यक्रमांचे पारितोषिक वितरण यावेळेस संपन्न होतील. या राजेशाही दसरा सोहळ्याचे यजमानपद 11 दाम्पत्य भूषवतील. सर्व यजमान दाम्पत्यांच्या हस्ते शस्त्रपूजन, शमीपूजन, अश्वपूजन आणि आपटावृक्ष पूजन वेदोक्त मंत्रोच्चारात संपन्न होईल. त्यानंतर सर्वजण सोने लुटतील आणि सर्व उपस्थितांना पायनॅपल शिराचा अल्पोपहार देण्यात येईल. तरी सर्व बंधू भगिनींनी आणि भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थान आणि श्रीदेवी तुळजाभवानी देवस्थानातर्फे श्री राकेश चव्हाण आणि सौ राधिका चव्हाण यांनी केले आहे.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.